विजापूर तालुक्यात MIDC होणं फार गरजेचं आहे। मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की आपण मला जर माझ्यावर विश्वास टाकला तर MIDCची जी प्रक्रिया आहे ती मी पूर्ण करून वैजापूर तालुक्यातील आमचे जे तरुणी आहेत यांना उद्योग धंद्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी काम करेल। तसंच वैजापूरचा काही भाग वगळता इतर भागात पिण्याच्या पाण्याचा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे। त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा आहे, शेतीच्या पाण्याचा आहे, त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल। मी एक अभियंता असल्या कारणाने या सर्व प्रकाराचा अतिशय गांभीर्यपणे विचार करतो। तसेच इतर सुद्धा जे प्रश्न आहेत त्याबद्दल आता आपले वरिष्ठ सांगतीलच। मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या निशाणी समोर ठसा मारून सर्व उमेदवारांना विजयी करावं। जय हिंद, जय भीम, जय हिंद। यानंतर या ठिकाणी हमारे दोस्त अफसर खान साहब, तमाम पदाधिकारी, तमाम ज़िले के उम्मीदवार और मेरे सामने बैठे तमाम अजीज़ तरीन साथियों, इज़्ज़तदार माओं और बहनों, आज का ये जलसा बहुत कम वक्त में जो है यहाँ पर वंचित बहुजन आघाड़ी ने अरेंज किया है। मैं उन तमाम वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारियों को मुबारकबाद पेश करता हूँ कि उन्होंने कम वक्त में जो है ये एक जलसा यहाँ पर मुनक़्क़द किया औरंगाबाद शहर में, जबकि बाड़ा साहब की तबीयत बराबर नहीं चल रही है, वक्त बहुत ऊपर नीचे हो रहा है और बहुत काफ़ी सफ़र के बावजूद भी यहाँ पर जो है आप लोग जमा हैं। हम देख रहे हैं कि इस औरंगाबाद शहर में बहुत सारे उम्मीदवार मौजूद हैं, लेकिन बाड़ा साहब ने जो समीकरण बनाया है यहाँ पर, जिस तरीक़े से मुसलमानों को यहाँ पर बाड़ा साहब ने टिकट दिया, OBCs को दिया, दलित समाज को दिया और बहुत सारी जब कम्युनिटीज़ को उन्होंने टिकट दिया, ये एक बेहतरीन संगम जो हम अगर देख सकते हैं तो वो वंचित बहुजन आघाड़ी के अंदर हमको दिख रहा है। ना कि जो है कांग्रेस में ये मंज़र नज़र आ रहा है आपको, और ना कभी NCP में नज़र आ रहा है, ना शिवसेना में नज़र आ रहा है। यहाँ पर वही लोग ताकतवर होने की कोशिश कर रहे हैं जो ऑलरेडी पहले से ताकतवर है, लेकिन बाड़ा साहब ने तमाम जो है माइनॉरिटीज़ के लोगों को, दबे कुचले लोगों को, आदिवासियों को, सारे लोगों को ऊपर उठने का मौका दिया है और इलेक्शन लड़ने का मौका दिया है। ये उनकी एक बेहतरीन रणनीति है, लेकिन वहाँ पर दूसरी पार्टियों के कैरेक्टर के ऊपर भी सवाल उठाए जा सकते हैं। हम देख रहे हैं कि यहाँ पर इस मेरे मतदार संघ के अंदर बहुत सारे ऐसे उम्मीदवार हैं जिनके कैरेक्टर बड़े दागदार हैं, जो पार्टियां हैं वो बड़ी दागदार हैं। मिसाल के तौर पर इस बात को समझ लेने की ज़रूरत है कि यहाँ पर अभी इस वक्त 24 उम्मीदवार मेरे मतदार संघ के अंदर मौजूद हैं। 24 में से शिवसेना के उम्मीदवार मौजूद है, यहाँ पर MIM का उम्मीदवार भी मौजूद है और वंचित बहुजन आघाड़ी का उम्मीदवार भी मौजूद है। मैं उन तमाम लोगों को कहता है कि ये पार्टियां तमाम दागदार पार्टियां हैं, लेकिन इसमें साफ सुथरी अगर कोई पार्टी आपको नज़र आती है तो वो पार्टी का नाम है वंचित बहुजन आघाड़ी। मैं यहाँ आप लोगों को खुश करने के लिए नहीं ये बात कह रहा हूँ, लेकिन आप देख रहे हैं कि यहाँ शिंदे सेना के जो उम्मीदवार हैं वो यहाँ पर औरंगज़ेब रहमतुल्लाह अलैह की खबर को उखाड़ने की बात करते हैं। यहाँ पर उद्धव ठाकरे के जो उम्मीदवार हैं और उद्धव ठाकरे खुद ये बात बार बार दोहराते हैं कि बाबरी मस्जिद को शहीद करने में, ढाने में अगर शिवसैनिक मुलविस है तो मुझे उन पे फ़ख्र महसूस होता है। और दूसरे जो है एक उम्मीदवार, एक MIM के लोग हैं, MIM का सदर यहाँ पर कहता है कि मुझको
औरंगजेब रहमतुल्लाह अलैह, टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह से कोई लेना देना नहीं, ये आए गए मरे खपे, इस किस्म की ज़बान वो यहाँ पर इस्तेमाल करते हैं। तो इन पार्टियों के कैरेक्टर को आप देखिए, और दूसरा वंचित बहुजन अघाड़ी के पार्टी के कैरेक्टर को देखिए, उसके सदर को देखिए कि वो क्या ज़बान इस्तेमाल करते हैं। हम देख रहे हैं यहाँ पर कि मुसलमानों पे आए दिन जुल्म के पहाड़ तोड़े जा रहे हैं, और उसके अंदर अगर कोई आवाज़ उठाई जा रही है तो वो आवाज़ बाड़ा साहब की आवाज़ है। हम देख रहे हैं कि यहाँ पर पैगंबर बिल पेश किया गया 2021 में, अंबेडकर साहब ने पैगंबर बिल पेश किया। यहाँ पर जो मुसलमानों के वोटों के दावा कर रहे थे तो वो क्या घास चरने गए थे, या जो है कुंभकर्ण की नींद सो रहे थे कि जब तुम्हारी नबी की शान में गुस्ताखी हो रही है तो तुमको ज़रा सी फिक्र नहीं है कि असम्बली में तुम मौजूद है, और जो है इसके ऊपर कोई कानून बनाने का तुम्हारे ऊपर जो है तुम्हारे दिमाग में नहीं आया। ये बात अगर किसी के जहन में आई तो उस शख्स का नाम था बाला साहब प्रकाश अंबेडकर, कि उन्होंने जो है जितने भी महापुरुष हर मज़हब के, जिनकी अगर कोई बेइज्जती करता है तो उसके लिए एक कानून बनाया जाए, वो बिल उन्होंने वहाँ पेश किया, और आइंदा उसको 7 से 10 साल की सज़ा मिले, ये बिल उन्होंने वहाँ पेश किया। ये बड़ा कारनामा जो है यहाँ पर अगर किसी ने किया तो वंचित बहुजन अघाड़ी ने किया। मुसलमानों से मैं ख़ास तौर से कहता हूँ, क्या आपको याद नहीं है कि टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह, औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के स्टेटस रखने पे जब मुसलमान बच्चों पे गुनाह दाखिल हो रहे थे, उस वक्त कौन सा मुसलमान लीडर तुम्हारे साथ था? कौन सा मुसलमान लीडर ये बातें कह रहा था कि इन बच्चों पे आप बेकायदे से गुनाह दाखिल कर रहे हैं? कौन था? मुझे बताइए। कोई भी नहीं था। उस वक्त एक शख्स उठा जिसका नाम बाला साहब प्रकाश अंबेडकर थे, और उन्होंने औरंगजेब की मज़ार पे गए, औरंगजेब की मज़ार पे जाके फूल चढ़ाया, उनकी ज़ियारत की, और वहाँ से मुसलमान बच्चों का स्टेटस रखना बंद हुआ। ये क्या कारनामा है कि मुसलमान लीडरान आ रहे हैं, मुसलमानों से वोट मांग रहे हैं, और मुसलमान उनको वोट दे रहे हैं, और जब वक्त आ रहा है तो वही लोग कह रहे हैं कि हमको इनसे कोई लेना देना नहीं, ये आए गए मरे खपे, हमारा इनसे कोई ताल्लुक नहीं। ये वही लोग हैं। और फिर अगर इस पे भी सितम ये कि अगर उनको वोट जाता है तो मुसलमान अपना अच्छी तरीके से एहतसाब करे, अपने को जांच ले कि वो कहाँ खड़ा है, कौन उसका हमदर्द है, कौन एनआरसी में आवाज उठा रहा था, कौन सीएए के अंदर आवाज उठा रहा था, कौन मॉब लिंचिंग के टाइम पे आवाज उठा रहा था, किसने वक्फ तरमीम बिल पे आवाज उठाई। ये सारे मसाइल मुसलमानों के चल रहे हैं, और इस पे अगर कोई शख्स की आवाज निकलती है तो वो शख्स का नाम बाला साहब प्रकाश अंबेडकर है। अजीज तरीन साथियों, बड़ा नाजुक मौका है, आपको अपने वोट को परखना पड़ेगा, समझना पड़ेगा। मैं उन दलित भाइयों से भी कहता हूं कि अब कोई बहकावे में, कोई जो है लालच में ना आए। वो शख्स जो हॉस्पिटल में शरीक था, वो शख्स जिसके दिल के अंदर जो है सुई चुभेरे जा रही थी, सुई डाले जा रही थी, वो शख्स उस हॉस्पिटल के बिस्तर से ये कह रहा था कि ऐ मेरी कौम के लोगों, तुम्हारा रिजर्वेशन खतरे में है, तुम्हारे ऊपर ये मनुवादी लोग बुरी नजर रख रहे हैं। आने वाले वक्त में आज अगर आप रिजर्वेशन का फायदा ले रहे हैं तो तुम्हारी नस्ल को, तुम्हारे बच्चों को ये आगे रिजर्वेशन मिलेगा या नहीं मिलेगा। और इसे अगर हॉस्पिटल के बिस्तर से उसकी कौम की किसी को फिक्र है, उस शख्स का नाम प्रकाश अंबेडकर है।
इस उम्र में, इस तकलीफ में अगर वो आपके ताल्लुक से सोच रहे हैं तो आप याद करिए कि आप कैसी लीडरशिप के साथ चल रहे हैं, किस लीडरशिप के साथ चल रहे हैं अजीज तरीन साथियों। इसके बाद कौन आपको लेके जाके बेच देगा इसका कोई भरोसा है? आपके सौदेबाजी कौन लोग कर देंगे इसका कोई भरोसा है? आपका मुस्तकबिल कहां जाएगा इसका कोई भरोसा है? ये लीडर जब तक है इसकी कदर करो मेरे यारो, मेरे प्यारो। और अल्लाह ना करे कि इनको कुछ हो, अगर खुदा ना खास्ता कुछ 19-20 हो गया तो आप समझो कि आपने बहुत बड़े लीडर को गंवा दिया। मैं देख रहा हूं, मैं ये 3 साल से बाड़ा साहब के साथ जुड़ा हुआ हूं और मैं देख रहा हूं कि बहुत सारे लोग ये लालच देते हैं कि हम ये कौम को कभी भी हमारी मुट्ठी में कर लेंगे। तो बाड़ा साहब की कसम है तुमको कि हम मुट्ठी में हो जाएंगे उनके। क्या उनको बैठाएंगे कि तुम्हारे 10 बाप भी आ गए तो हमको नहीं खरीद सकते तुम। ये जवाब होना चाहिए, क्योंकि जिन जवाबों की जरूरत है ये लोग हमको बहुत हल्के में ले रहे हैं अजीज तरीन साथियों। इनको जवाब देना पड़ेगा, एक जगह आना पड़ेगा। इस मध्य के मतदार संघ में उस उम्मीदवार को पहचानना पड़ेगा जो भीमा कोरेगांव के वक्त जो हमारे भाइयों ने दुकानें बंद की थी एहतजाज में, वो अपनी दादागिरी से वो दुकानें खोल रहा था। उस चेहरे को याद रखना पड़ेगा। अगर उस चेहरे को याद नहीं रखा तो फिर तुमने किसको याद रखा? और फिर वो कहता है कि सारे लोग मेरे मुट्ठी में हैं। अगर ये जबान उसकी इस्तेमाल होती है तो कहीं ना कहीं मैं समझता हूं कि पानी मर रहा है। वो कौन गद्दार है, वो कौन दलाल है जो हमारे सौदे करने के ऊपर तुले हैं? उन लोगों के साथ जो हमारी रिजर्वेशन के ऊपर बुरी नजर रख रहे हैं, हमारे लीडरान के ऊपर बुरी नजर रख रहे हैं, उन दलालों को पहचानो, उन व्यापारियों को पहचानो कि अगर वो हमारी कौम की दलाली कर रहे हैं तो आने वाला वक्त हमारे लिए सही रहेगा या गलत रहेगा। उनको पहचानो अजीज साथियों, और उनको समझाने की कोशिश करो कि अगर तुम हमारे कौम के अंदर बिगाड़ की वजह बनेंगे तो हम तुम्हारा बायकॉट जरूर कर सकते हैं, कुछ नहीं करे तो नहीं करे। हमको मालूम था कि हमारे औरंगाबाद शहर में, मैं एक बचपन का वाकया सुना के आपकी अपनी जगह लेता हूं। एक बड़े स्कॉलर मुसलमान हुआ करते थे यहां पर। वो स्कॉलर मुसलमान बार बार मुसलमानों के ऊपर तनकीद करते थे, बार बार इस्लाम के ऊपर तनकीद करते थे, बार बार जो है हमारी खामियां निकालकर हमको जो है बदनाम करने की कोशिश करते थे। 19-20 साल की उम्र थी मेरी, 19-20 साल की, बहुत छोटा था। हमारे बहुत से मौलाना इस मोमेंट में साथ में थे, चल रहे थे। तो जो साहब हमारे को कम करने की बात बता रहे थे, हमारे मजहब को गलत बताने की कोशिश कर रहे थे, मुसलमानों के खान पान पे, रहन सहन पे जो है गलत बातें कर रहे थे,
उस वक्त के नौजवानों ने, उस वक्त के उलमाए कराम ने जब उनका देहांत हुआ तो हमने मुसलमानों के कब्रिस्तान में गाड़ने की इजाजत नहीं दी उनको। हमने कहा कि ये शख्स तो हमारे ही मजहब को, हमारी कम्युनिटी को गलत बात कर रहा है, तो इसका कब्रिस्तान अलग, इसको हमारे कब्रिस्तान में नहीं दफना देंगे। तो ऐसे मीर जाफर और मीर सादक बहुत घूम रहे हैं, अभी दलितों में भी घूम रहे हैं, मुसलमानों में भी घूम रहे हैं। हमको ये फैसला लेना पड़ेगा, ये सोचना पड़ेगा कि ऐसे गद्दारों को क्या हम जो है हमारे कब्रिस्तान में दफना देंगे या हमारी जो है शमशान घाट में इनको जलाएंगे। हमको सोचना पड़ेगा अजीज तरीन साथियों, आने वाला वक्त बहुत बुरा है। मनुवादी लोग पूरी ताकत से जो है दबे कुचले लोगों को, माइनॉरिटीज को दबाने की कोशिश कर रहे हैं, संविधान को बर्खास्त करने की कोशिश कर रहे हैं। ऐसे वक्त में हमको ये बात सोचना पड़ेगी कि हम क्या कर सकते हैं। मैं आप लोगों से वादा करता हूं कि अगर अल्लाह ताला ने मुझे कामयाबी नसीब की तो इस शहर के नक्शे हम जरूर बदलेंगे। हम देख रहे हैं कि इस शहर में पानी 8-10 दिन के बाद आ रहा है, रोज पानी हमको मुहैया नहीं हो रहा है। 12-15 साल से इस शहर में लोग पानी के लिए तरस रहे हैं। हम आपको वादा करते हैं कि बाबा साहब की क़यादत के अंदर अगर हम चुन के जाते हैं तो हम आप औरंगाबाद के शहरियान से ये वादा करके जाते हैं कि आने वाले वक्त के 6 महीने से 1 साल के अंदर हम इस शहर के अंदर डेली या एक दिन आड़ पानी जरूर देंगे। यहाँ पर हम ये भी देख रहे हैं कि इतनी बड़ी बड़ी इंडस्ट्री यहाँ मौजूद है, लेकिन क्या बात है कि नौकरियां हमको नहीं मिल रही है। हम उन फैक्ट्री के लोगों से कहेंगे कि औरंगाबाद शहर में आप फैक्ट्री डाल रहे हैं, आपको हुकूमत कम दामों में जमीन दे रही है, यहां पर पानी आपको जायकवाड़ी से अच्छी तरीके से मिल रहा है, सारी चीजें इस औरंगाबाद से आप अपनी कंपनी के लिए ले रहे हैं, लेकिन ये औरंगाबाद के लोगों के लिए नौकरियां क्यों नहीं मिल रही है। हमारी कोशिश रहेगी उन फैक्ट्री के मालिकान से, मालिकों से, कि तुम अगर औरंगाबाद का पानी इस्तेमाल कर रहे हो, औरंगाबाद की जमीन इस्तेमाल कर रहे हो, औरंगाबाद का पावर इस्तेमाल कर रहे हो, तो औरंगाबाद के लोगों को नौकरी मिलना चाहिए, बाहर के लोगों को नहीं। हम कोशिश करेंगे, वंचित बहुजन आघाड़ी कोशिश करेंगे कि इन इंडस्ट्रियल एरिया के अंदर सबसे पहले अगर नौकरी मिलेगी किसी को तो औरंगाबाद वासियों को नौकरी मिलेंगी। बाहर के लोगों को अगर हमारा रिक्वायरमेंट खत्म हुआ तो जब हम नौकरी देंगे। हम देख रहे हैं कि इस शहर में हमारे होनहार स्टूडेंट्स बाहर जा रहे हैं। आईटी सेक्टर का कोई सहूलत हमारे इस शहर में नहीं है, इतनी बड़ी बड़ी इंडस्ट्री हो गई, लेकिन कोई नहीं है। मेरी दिली ख्वाहिश है कि मैं इस औरंगाबाद शहर में एक आईटी हब बनाऊं। आईटी हब इस शहर औरंगाबाद में बनेगा, हमारे बच्चे ना पूना जाएंगे, ना बैंगलोर जाएंगे, ना चेन्नई जाएंगे, ना हैदराबाद जाएंगे, ना दिल्ली जाएंगे। औरंगाबाद शहर में इंशाअल्लाह आईटी हब बनेगा। हम देख रहे हैं कि यहाँ जहाँ आप इस वक्त बैठे हैं, यहाँ पर ये इस शहर का सबसे बड़ा ग्राउंड, पुराना ग्राउंड है, और इस शहर के अतराफ में जो लोग रहते हैं वो लोग दलित है और मुसलमान है। ये यहाँ जाओ, यहाँ आपको दलित बस्ती मिलेंगी, यहाँ जाओ आपको मुसलमान बस्ती मिलेंगी, यहाँ जाओ आपको दलित बस्ती मिलेंगी।
उसके थोड़ा आगे जाए तो आपको मुसलमान बस्ती मिलेंगी। यहां से और यहां जाओ तो ये मेरा स्कूल मिलेगा। यहां पर ये ग्राउंड को हम बचपन से देख रहे हैं, लेकिन आज तक कोई ऐसा लीडर यहां पैदा नहीं हुआ कि इस ग्राउंड को स्टेडियम में तब्दील कर दे। जिन लोगों को हमने इख्तिदार 10 साल दिया, उन्होंने भी यहां कुछ नहीं करे। वादा कर रहा हूं आप लोगों से, अगर कामयाबी मिली इंशाअल्लाह तो ये ग्राउंड आपको बेहतरीन स्टेडियम देगा। इसको स्टेडियम में तब्दील करेंगे। जिन लोगों ने वादे करे वो आए मिले गेले भाग गए हो, अब उनका होने वाला है वैसा भी खुदा हाफिज। तो अजीज सारिन सारियों, कुछ ख्वाब हमने लेके इस इलेक्शन में यहां खड़े हुए हैं। वंचित बहुजन अघाड़ी के तमाम जिले के उम्मीदवारों को आप कामयाब करिए, मुझको भी कामयाब करिए। जितने वादे आप लोगों से किया हूं, इंशाअल्लाह मैं आप लोगों से वादा जरूर पूरा करूंगा। मैं बाड़ा साहब की पीठ में खंजर घोंपने वाला नहीं हूं। जिसने बाड़ा साहब की पीठ में खंजर घोंपा उसको नजर में रखो, छोड़ना नहीं उसको। बताओ कि अगर तुझको हमने मेंबर ऑफ पार्लियामेंट बनाया तो तुझको तेरे कफीरे किरदार तक भी हम पहुंचाएंगे। जावेद कुरैशी नहीं मारने वाला है यारो पीठ में खंजर। जिसने मारा उसको मजा चकाना जरूरी है। वक्त बहुत सारे लोग यहां पर तकरीर करने वाले, वक्त बहुत कम है। मिलीन बोर्डे साहब बार बार मेरे को पीछे से चुमटिया ले रहे, इसलिए मैं अब आपसे खुदा हाफिज कहता हूं। खुदा हाफिज। वंचित बहुजन आघाडीचा मित्रांनो, जे बाजूला जे कार्यकर्ते थांबलेले पदाधिकारी कार्यकर्ते, त्यांना विनंती आहे की आपण समोर आपल्याला बसण्यासाठी चेअरची व्यवस्था केलेली आहे। तरी जे आज, कारण की आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। तरी सर्व आजूबाजूला जे पदाधिकारी कार्यकर्ते थांबलेले त्यांना विनंती आहे की आपण समोर, इकडे जे बाजूला थांबलेले समोर चेअर आहे आपल्याला बसायला। थोड्याच वेळामध्ये बाळासाहेबांचं आगमन होणार आहे या ठिकाणी, तर आजूबाजूला सर्व थांबलेले त्यांनी समोर येऊन बसावं। यानंतर मी विनंती करतो, गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे उमेदवार अनिल चंडले आपल्याला 5 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करतील। अशरफ भाई, जो अपने अफसर भाई के कोई पदाधिकारी कार्यकर्ते, अशरफ भाई वो सब पदाधिकारी जो कार्यकर्ते आए हुए वो सामने उनको बिठा दो। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करून आणि मंचावर बसलेले सन्माननीय व्यासपीठ सर्व, आज गंगापूर खुलताबाद मधून आलेले सर्व कार्यकर्ते आणि जिल्ह्यातले जे आलेले सर्व कार्यकर्ते, मी आज गंगापूर खुलताबादची व्यथा हीच मांडणार आहे। गंगापूर खुलताबादमध्ये साहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तो एकही विश्वास आहे विकासाकरता, आणि विकास हा गंगापूर खुलताबादमध्ये करायकरता साहेबांनी जे माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती मी पूर्णपणे पार पाडणार, हे मी सर्वसमोर सांगतोय। गंगापूर खुलताबादून आलेले कार्यकर्ते बी इथे आहे, त्यांनी बी या गोष्टीचं लक्ष ठेवावं का बाबा येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला 5 नंबरचा बटन आहे गॅस सिलेंडर हा दाबून आपल्याला अधिक मताने विजय व्हायचा आहे, हे लक्ष ठेवावं ही मी सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर पश्चिमचे उमेदवार अंजनजी साळवे हे मार्गदर्शन करतील।
सर्वप्रथम आजच्या या प्रचार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी व संपूर्ण जिल्ह्यातील विधानसभा उमेदवाराच्या प्रचारार्थ आज या औरंगाबाद नगरीमध्ये जी सभा होत आहे, या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमचे नेते, सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब आणि या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर आणि व्यासपीठावर राज्याचे सर्व पदाधिकारी, मराठवाड्याचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष, महिला आघाडीच्या अध्यक्षा, शहराचे पूर्व, पश्चिम, मध्य सर्व अध्यक्ष आणि आज या सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मतदार, त्याचबरोबर आमच्या बरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मतदार विभाग, विधानसभेमधील उमेदवार आणि या समोर बसलेल्या सर्व मतदार आणि बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला माहिती आहे येणारा काळ हा 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान करत असताना आपण काय बघून मतदान करणार आहात? कारण आपण सर्व मतदार सुशिक्षित आहात. या ठिकाणचा मतदार ग्रामीण भागातला आहे, शहरी भागातला आहे. त्याला माहिती आहे का आपल्या भागामध्ये काय काय समस्या आहे आणि या समस्या सोडविण्यासाठी या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या सत्तेमध्ये बसलेत, त्या सत्तेमध्ये बसणाऱ्याऐवजी जो विरोधी बाकावर आहे तोही गप्प आहे, मुख गिळून बसलेला आहे. परंतु या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं शोषित, वंचित, पीडित, आदिवासी, भटके, विमुक्त या सर्वांना न्याय देण्यासाठी वंचितांचे कैवारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सतत लढत आहे. कारण या राज्यामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांचा दाता आदरणीय बाळासाहेबांकडे बघितलं जातं. आपण म्हणतो आम्ही बाबासाहेबांना मानतो, बाबासाहेबाला बाप मानतो, बाबासाहेब आमच्यासाठी सर्वस्वी आहे. मग या देशामध्ये ज्यांचं जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. मग आपण या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला वेगवेगळी चॉकलेट देण्यात आली. लाडकी बहीण योजना असेल, वेगवेगळ्या योजना असतील, असे आमिष या ठिकाणी दाखवले जातात. ग्रामीण भागामध्ये असलेल्या वेगवेगळ्या समस्या आहे. मग त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जो आमचा गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नाकडे जर कोणी लक्ष देत असेल तर फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. कारण आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये जेव्हा एखादी शासकीय योजना आम्हाला घ्यायची असेल, मग त्यामध्ये घरकुल योजना असेल, शबरी घरकुल योजना असेल, पंतप्रधान घरकुल योजना असेल, अशा योजना ज्या वेळेस आम्हाला घ्यायच्या असतात, मग त्यावेळेस आम्हाला कायद्याच्या भाषेत म्हणतात की तुमचे अतिक्रमण आहेत, तुमचे घर अतिक्रमण आहेत, त्याला मालकी हक्क नाही, भोगवट्यामध्ये तुम्ही आहात. मग आम्ही फक्त मतदान देण्यापुरतं आहोत का हो? आमचं फक्त मतदान चालतंय का? मग आम्ही या देशाचे नागरिक नाही का? आम्ही या देशातले नागरिक नाही का? या देशामधला माणूस नाही का? मग आम्हाला जो अधिकार या घटनेनं दिलाय, या संविधानानं दिलाय, मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी कायदा बनवला पाहिजे का या ठिकाणचा जो
ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जे लोक राहतात, ज्या वस्त्या करून राहतात, त्या कायम झाल्या पाहिजे आणि या कायम करायच्या असतील तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तुम्हाला विजय करावा लागेल. कारण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का जो ग्रामीण भागामधला कामगारांच्या वस्त्या मोठ्या आहेत, त्या कामगारांच्या वस्त्यामध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं ज्या औद्योगिक वसाहतीमध्ये मोकळे भूखंड सोडले होते, हे मोकळे भूखंड हे सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, यांनी गिळकृत केलेले आहे. कारण आपल्याला माहिती आहे का या भागामध्ये जो कामगार आहे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी आपली मालमत्ता कशी वाढेल. आपल्याला माहिती आहे ज्या मतदारसंघामधून मी उभा आहे, जो औरंगाबाद पश्चिम 108 विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामध्ये बहुतांश भाग हा कामगारांच्या वसाहतीचा आहे. मग त्यामध्ये बजाजनगर असेल, वडगाव असेल, सादापूर असेल, करोडी असेल, सातारा असेल, देवळाई असेल, असा भाग त्यामध्ये येतो. आणि त्या ठिकाणच्या कामगारांच्या प्रश्नावर हे सत्ताधारी एकदाही बोलताना दिसत नाही. आणि जो आमदार सतत 15 वर्षापासून ज्या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतो, एकदाही विधानसभेमध्ये या कामगार असेल, अनुसूचित जाती संख्याच्या बाबतीत, आदिवासींच्या प्रश्नावर एकदाही बोलताना दिसला नाही. मग यावेळेस मतदारांना विचार करायचा आहे का जर असे आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या लालसेसाठी जर आपण त्यांना निवडून देत असेल तर त्या लोकांना गावबंदी केली पाहिजे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या सारख्या छोट्याशा बाळासाहेबांनी जी आम्हाला उमेदवारी दिली, आमच्या सारख्या जिल्ह्यामधील वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ज्या लोकांना उमेदवारी दिली त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे. कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे KG to PG हे शिक्षण सर्वांना मोफत मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे? अरे मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे? मग मागासवर्गीयांच्या जागा ज्या शासकीय आहेत त्या जागा भरल्या गेल्या पाहिजे की नाही भरल्या गेल्या पाहिजे? मग जर भरायच्या असतील तर मग कोणाला निवडून देणार तुम्ही? कोणाला देणार निवडून? मग हा विचार तुम्ही केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आदिवासी समाज, मुस्लिम समाज बहुसंख्य आहे. आपल्याला माहिती आहे, आताच आमच्या अगोदर बोलणाऱ्याने सांगितलं, आमच्या एखाद्या कार्यकर्त्याने, मुस्लिम कार्यकर्त्यानं जर एखादा टिपू सुलतानचा फोटो लावला त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. एखादा औरंगजेबच्या कबरेवर गेला त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. मग अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का? अशा लोकांवर विश्वास ठेवणार का? कारण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं ही शेवटची तुम्हाला संधी आहे. यामध्ये बदल करायचा असेल, SC ST OBCचं आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल. कारण कुणाच्याही भूलथापाला आपण बळी पडला नाही पाहिजे. आपल्या सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे, विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, PhDच्या विषय बंद करण्यात आलेत हे आपल्याला माहिती आहे. आणि आमच्या मुस्लिम बांधवांच्या ज्या झोपडपट्ट्यामध्ये आजही पाणी मिळत नाही, आजही रस्ते नाहीत, आजही ड्रेनेज नाही, ह्या जर सर्व समस्या आपल्याला सोडवायच्या असतील तर येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आपल्याला गॅस सिलेंडर या दिशेने समोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे लागेल. कारण यानंतर लगेचच या 20 तारखेला लक्षात असू द्या, 20 तारखेला कुणाच्याही भूलथापेला, कुणाच्याही आमिषाला आपण बळी नाही पडला पाहिजे. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्यासाठी, तुमच्यासाठी, सर्वांसाठी अहोरात्र लढत आहे, झटत आहे. का तर तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तुमचे हक्क तुम्हाला मिळाले पाहिजे, तुमचे अधिकार तुम्हाला मिळाले पाहिजे. कारण आमच्या सारखा कार्यकर्ता
ज्या दिवशी विधानसभेत जाईल त्या दिवशी या ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, जे जे प्रश्न असतील त्या ठिकाणी खंबीरपणे मांडू आणि ते यशस्वी करून दाखवू, एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय वंचित, जय भीम. अंजन भाऊ खरोखर चांगलं मार्गदर्शन केलं. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवकचे जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड यांनी मंचावर यावं. यानंतर फुलंब्री मतदारसंघाचे उमेदवार महेश निनाळे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. एक बार अजून वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, अखंड महाराष्ट्राचं पंढरपूरचा पांडुरंग, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, तुम्हा आम्हाला सत्तेत घेऊन जाण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस महाराष्ट्रात फिरणारे, आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माननीय रेखाताई ठाकूर, सर्व औरंगाबाद जिल्ह्यातील 9 मतदारसंघातील उमेदवार, जिल्ह्याचे पदाधिकारी, शहराचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी व जमलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. वंचित बहुजन आघाडी यामध्ये 200 पेक्षा जास्त जागावर उमेदवार उभा करून निवडणूक लढत आहे. जे काही सत्ताधारी विरोधी पक्ष आहेत हे 100 पेक्षा जास्त जागा निवडणूक लढत नाहीत. तुम्हा आम्हाला सत्तेत घेऊन जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जा तुमच्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहा. तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचंय. कुणाला व्हायचंय? प्रस्थापितांना का सत्ताधाऱ्यांना व्हायचंय? या सर्व 250 जातीपैकी अल्प, लघु, भटके, विमुक्त, आदिवासी जातींना सत्तेत घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी जी घोषणा दिली होती ती घोषणा पूर्ण करण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका अल्प जातीतल्या उमेदवाराला उमेदवारी देऊन सत्तेत जाण्याचं स्वप्न दाखवलेलं आहे. म्हणून ही निवडणूक लढली गेली पाहिजे. सर्व पक्ष तह करतात, आपण लढलो तर सत्तेत जाईल ना. घरी बसून पाठिंबा देऊन युती करून आघाडीत सामील करून तुमच्या आमच्यासारख्या माझ्यासारख्या भटक्या विमुक्ताच्या आदिवासी समाजाच्या लोकांना सत्तेत जाता येईल का? मग ही लढाई कुणासाठी आहे? ही लढाई तुमच्या आमच्यासाठी, स्वतःसाठी नाही. जे लोक आरोप करतात, बुद्धिमंत, हे बुद्धिवंत विचारवंत आरोप करतात आघाडी करायला पाहिजे, युती करायला पाहिजे, कुणासाठी? अरे आघाडी युतीमध्ये 1-2 पद घेऊन तुम्हाला फक्त पोझिशन दिली जाईल, पॉवर दिली जाते का? फक्त तुम्हाला पद दिलं जातं पण अधिकार बिलकुल दिले जात नाहीत. अशी सत्ता देण्यासाठी बाळासाहेब झटत नाहीत. बाळासाहेब सांगतात भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची. या हक्काची सत्ता मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या महाराष्ट्रातील सत्ता 169 घराण्यामध्ये केंद्रित झालेली आहे. मी ज्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे या ठिकाणचा उमेदवार काँग्रेस पक्षाचा, याचे वडील सुद्धा पूर्वी आमदार होते. तुम्ही पाहत असताल या कन्नडमध्ये पत्नी विरुद्ध पती उभा आहे. ही लढाई आहे का? हे नुरा कुस्ती आहे. हे लुटूपुटूची लढाई करत आहेत. याला बाळासाहेब खूप समर्पक सांगतात ही कुटुंबशाही आहे, ही सरकारशाही, हे लोकशाहीचं राजकारण नाहीये. हे तुम्हा आम्हाला सत्तेत बसवण्यासाठी चाललेलं का नाही, हे यांच्या कुटुंबाची लढाई चालू आहे. तिकीट मिळालं नाही की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात जाणारी ही औलाद आहे. यांच्याकडून तुम्ही आपल्या विकासाचे काय स्वप्न पाहणार आहेत? या ठिकाणी अनेक समस्या आहेत. या ठिकाणचे पक्ष धार्मिकतेवर निवडणुका लढतात, काही पक्ष धर्मनिरपेक्षतेवर निवडणूक लढतात. वंचित बहुजन आघाडी हा असा एकमेव पक्ष आहे जो तुमच्या आमच्या समस्यावर लढतो. आताच गायरान धारकाचा मुद्दा काढला अंजन साळवे यांनी.
या गायरानधारकावरचे अतिक्रमण काढण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिल्या, सरकारने आदेश दिले. गायरानधारकावरचे सगळे अतिक्रमण काढण्याची कारवाई चालू झाली. भर पावसाळ्यामध्ये बाळासाहेबांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला आणि गायरानधारकाला दिलासा दिला, कुठलंही अतिक्रमण काढू नये असा शासनाने आदेश केला. ही ताकद आहे आपल्या नेत्याची. तुम्ही म्हणता काय दिलं. अरे हा पक्ष आम्हाला आमच्या समस्या सोडण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो. गेल्या वर्षी ताई पाऊस कमी झाला, 300 पेक्षा कमी पाऊस पडला. मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती. बाळासाहेबांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी समता सैनिक दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा हॅलो. या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना समता सैनिक दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना सलामी देतील. परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. साम्यदायिक हिलो मत. परेड जनरल सलामी देगा. सलामी दो. जय भीम. जय भीम. जय भीम. दो. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पूर्वचे उमेदवार अफसर खान हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आज ऐतिहासिक आम खास मैदान पर वंचित बहुजन आघाड़ी की जाहिर सभा होने जा रही है. दोस्तों आज आवाज थोड़ी बैठी हुई है, लेकिन मेरे नेता बाला साहब अम्बेडकर स्टेज पे आए हुए हमारे राष्ट्रीय नेता आदरणीय बाला साहब अम्बेडकर, प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर और हमारे सभी पदाधिकारी और हमारे 9 के 9 उम्मीदवार मंच पे बैठे हुए मेरे दोस्त दाविद भाई, अंजन साड़वे और तमाम उम्मीदवार. आज आप लोग सब बैठ गए तो बाला साहब आ गए हैं. अभी हम 5-5 मिनट लेंगे और आदरणीय हमारे नेता बाला साहब अम्बेडकर
जिन्होंने तबीयत खराब हुई, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी उनकी हुई, और उसके बाद भी अपने समाज के लिए, ओबीसी समाज के लिए, एससी समाज के लिए और सभी समाज के लिए लड़ने का अगर कोई काम करते, तीसरे दिन एंजियोग्राफी होने के बाद अगर मार्केट में कोई नेता निकला है तो बाला साहब अम्बेडकर निकला है। क्योंकि आज महाराष्ट्र के अंदर, हिंदुस्तान के अंदर अनेक दलित समाज पर और मुस्लिम समाज पर जो जुल्म, अन्याय, अत्याचार हो रहा है, उसके लिए सिर्फ आवाज उठती है महाराष्ट्र में और देश में, तो सिर्फ बाला साहब अम्बेडकर की आवाज उठती है। बाला साहब अम्बेडकर सभी समाज को न्याय देने का काम करते हैं और सभी समाज को साथ में लेकर चलते हैं। आपको मैं बता दूं कि वो महाराष्ट्र के इलेक्शन होने जा रहे हैं और महाराष्ट्र के अंदर 200 से सीट हमारी लड़ रही है। हमको अगर इंसाफ की लड़ाई लड़ना है, सबके हाथ मजबूत करना है, तो हमारे ज्यादा से ज्यादा वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार को आपको चुनकर देना होगा। और आप अगर देंगे तो उस बीजेपी की जो सरकार है, जातिवाद जो सरकार है, उसको उखाड़ के फेंकने का काम हमको और आपको मिलकर करना पड़ेगा। और आज आपने देखा होगा कि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के बारे में हमारा गिरावा खासदार शक्ति कपूर बोलता है कि औरंगजेब रहमतुल्लाह आले गेले मेले और संपले। अरे शक्ति कपूर, मेरे को बता दूं कि तू भी जितने स्पीड से आया था, आमदार बना, बाला साहब अम्बेडकर की वजह से खासदार बना, और बाला साहब अम्बेडकर की वजह से खासदार बना, और अब उतनी स्पीड से तू रिवर्स आएगा और उतनी स्पीड से तेरा खेल यहाँ खत्म होगा। तू भी आला गेला मेला था, संपलान है तुझा विषय थे। और वो शक्ति कपूर कल भाषण कर रहा था, उसकी मैंने क्लिप देखा, ऐसा इमोशनल हो रहा है जैसे बता रहा है कि सब लोगों को इमोशनल ब्लैकमेल कर रहा है। ऐसे बता रहा है कि मेरी माँ की तबीयत बहुत खराब थी, मुझे नहीं चाहिए आमदार, मुझे नहीं चाहिए खासदार, और तुम लोगों की अगर जिनकी माँ है तो उनकी खिदमत करो। अरे ये मगरमच्छ के आंसू बहा रहा था, लोगों को इमोशनल कर रहा था। तू पत्रकार जब था, तू जब पत्रकार था तो 17 साल तू पूना में था, माँ तुम्हारी यहां थी। इमोशनल ब्लैकमेल मेरी कौम और मिल्लत को मत कर। आपने देखा होगा कि पूर्व मतदार संघ से और सेंटर मतदार संघ से जब तक के ये समीकरण दलित और मुस्लिम का बैठेगा नहीं, न मध्य से सीट चुनकर आएगी, न पूर्व से सीट चुनकर आएगी, न पश्चिम से सीट चुनकर आएगी। आदरणीय बाला साहब ने एक निर्णय लिया है कि आज देख लो, महाराष्ट्र के अंदर अगर सबसे ज्यादा मुसलमान उम्मीदवार दिया है तो हमारे नेता आदरणीय बाला साहब अम्बेडकर ने दिया है। बाला साहब अम्बेडकर साहब ने ओबीसी को दिया, एससी को दिया, एसटी को दिया। एक न्याय अगर महाराष्ट्र में और देश में सब समाज के साथ करते हैं तो आदरणीय नेता हमारे बाला साहब अम्बेडकर करते हैं। और मैं आपको बता दूं कि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के बारे में जब सिर्फ कोई फोटोज लेके आ रहे थे तो उनके ऊपर गुनाह दाखिल हो रहा था। फोटोज लेने के आने के बाद गुनाह दाखिल हो रहा था। तो हमारे आदरणीय नेता जो जुल्म, अन्याय, अत्याचार मेरी कौम और मिल्लत पे हो रहा था, हमारे आदरणीय नेता वहां पर जियारत करने के लिए गए और बोले डिपार्टमेंट को और सबको कि अगर केस करना है तो मुझ पे करो, क्योंकि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह कोई बाहर के यात्री रहती नहीं है। वो इस देश पे 50 साल से ऊपर उन्होंने राज किया और वहां पर जियारत करना या वहां पे जाना कोई जुल्म, अन्याय, अत्याचार नहीं है। लेकिन ये शक्ति कपूर उसके धरने में सिर्फ फोटो लेके आ गए तो बोल रहा है ये मेरे लोग नहीं है। देखो कितना डरता है केस से, मेरे लोग नहीं है। अरे तेरे लोग है या नहीं है, लेकिन मुस्लिम समाज के कौम और मिल्लत के तो लोग वहां पे थे ना, और तू कौम और मिल्लत के लोगों पे गुनाह दाखिल करवा देता है। उधर जाके देशी दारू तोड़ता है, 5 लाख रुपए हफ्ता बांध लेता है। उधर जाके वाइन शॉप पे बात करता है, 5 लाख रुपए हफ्ता बांध लेता है। उधर गुटके वाले के पास जाके रेट मारता है, अनवर के साथ पार्टनर बन जाता है। रेती का धंधा वो खुद करता है और बायोडीजल में 3-3 लोगों के साथ पार्टनर बनता है और हजारों करोड़ रुपए कमाने का काम वो शक्ति कपूर ने किया। और जब कौम और मिल्लत पे जब जुल्म हो रहा था, किराड़पुरे में राम मंदिर में
जब बटन प्लेयर बोल के मेरे नौजवान साथियों को 100 बच्चों को अंदर करने का काम ये शक्ति कपूर ने किया। और अफसर खान डंके की चोट पे वहां पर खड़े रह के एक महीना रमजान के महीने में मेरी माँ बहनें रो रही थी, चिल्ला रही थी, गिड़गिड़ा रही थी, लेकिन ये अफसर खान पूरा एक महीना वहां खड़े रह के अपनी माँ बहनों को विश्वास दिलाया कि जब तक कि आपका एक एक बच्चा आपके घर नहीं पहुंचाएगा ये अफसर खान भी आपके साथ ईद नहीं मनाएगा। और अफसर खान ने वही काम किया, एक एक बच्चे को कोर्ट से छुड़ा के जेल पे जाके एक एक बच्चे को अपने घर पे छोड़ने का काम किया और छोड़ा। और ये उस टाइम माँ बहनें रो रही थी, चिल्ला रही थी, गिड़गिड़ा रही थी, टेरिस पे बैठ के पार्टियां मना रहा था। तो ये कौम और मिल्लत का हमदर्द, अरे ये तो दल्लाल है, दल्ला है, ये सटिंगबाज है। आपने देखा होगा वो बोल रहा कि अभी हम सिर्फ 16 सीट लड़ा रहे हैं। कितने सीट? 16। अरे शक्ति कपूर, तेरे फॉर्म सिर्फ 20 गए, महाराष्ट्र के फॉर्म तूने यही रखा था, पूरे महाराष्ट्र में 20 फॉर्म गए और 4 जगह तूने सेटिंग किया। पश्चिम में अरुण बोडे जो 12 साल से काम कर रहा था उसका टिकट काटने का तूने काम किया। तूने सिल्लोड़ में उम्मीदवार नहीं दिया, तूने वैजापुर में 5 करोड़ लेके वहां से वहां भी उम्मीदवार नहीं दिया। अनेक लोगों को सिर्फ तू सेटिंग बाज है, सेटिंग प्लेयर है, तू सिर्फ सेटिंग करता है। और आपको बता दो कि रामगिरी महाराज हमारे हुजूर की शान में गुस्ताखी करता है, तो रामगिरी महाराज को इसने 50 लाख रुपए देके उसके वहां मठ में हाल बनाया है। उसके भी सारे फोटोज मेरे पास आ गए हैं। और अगर राम जी महाराज हमारे हुजूर की शान में अगर तू गुस्ताखी करता है तो अफसर खान, अगर तुम लोग मुझे हिम्मत बहुत है, ताकत दो, अगर तुम लोग ताकत देते हैं तो रामगिरी के महाराज में घुस के उसके नष्ट नाबूद नहीं करूंगा, तो अफसर खान नहीं बोलना। और वो 1.5 फुटिया नीतीश राणे कहता है कि मुसलमानों की मस्जिद में घुस के चुन चुन के मारूंगा, तो इस स्टेज से तेरे को चैलेंज करता है नीतीश राणे, तो हमारी मस्जिद की सीढ़ी पर तो आके बता, तू वापस नहीं जाएगा, ऐसा मैं कहता हूं। और दूसरी बात मैं बता दूं, वो राज ठाकरे कहता है कि हमको सत्ता में लाओ, हम सत्ता में आएंगे। राज ठाकरे, तेरे को भी इस स्टेज से चैलेंज करता हूं कि मस्जिद के भोंगे उतारने तो बहुत दूर की बात है, अगर तू मस्जिद के भोंगे तक जाएगा तो तेरा हाथ वहीं रखने का काम ये अफसर खान करेगा। आज आदरणीय बाला साहब को सुनना है, एक शेर के साथ अपनी जगह लेता हूं। हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सब समाज बाला साहब अंबेडकर साहब को साथ लेके चलो। फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, ये शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। हमको मिटा सके वो जमाने में दम नहीं, ये जमाना खुद हमसे है, हम जमाने से नहीं। अल्लाह हाफिज, जय भीम, जय भीम, आदाब। आने वाली 20 तारीख को आप सबको सुबह सुबह उठकर जितने भी हमारे जिले में उम्मीदवार खड़े हैं उन सबको मतदान कीजिए। आपका एक एक वोट कीमती है। सवेरे उठकर 7 बजे आपने लाइन लगाकर सभी उम्मीदवार को कामयाब कीजिए। और मेरा पूर्व में नंबर 4 है, भारी अक्सर से दबा के विधानसभा में भेजो। गौर गरीब लोग, दलितों पे जो अन्याय अत्याचार हो रहा, मुसलमानों पे जो अन्याय अत्याचार हो रहा, लड़ाई लड़ने के लिए आप लोगों को मुझे भेजना पड़ेगा। अल्लाह हाफिज, खुदा हाफिज। यानंतर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तय्यबजी जफर हे आपल्याला 5 मिनिटात मार्गदर्शन करतील। आदाब, जय भीम। वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब तुम आगे बढ़ो, बाळासाहेब तुम आगे बढ़ो। मंच पर बैठे हुए आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब, वंचित बहुजन आघाड़ी के तमाम साथी, वक्त बहुत कम है और आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब को हम सबको सुनना है, इसीलिए ज्यादा वक्त नहीं लेता हूं। सिर्फ औरंगाबाद को इतना बताने के लिए आया हूं कि साहब अपनी बीमारी के बावजूद, साहब
अपनी मसरूफियत के बावजूद औरंगाबाद में मौजूद है तो सिर्फ ये कहने के लिए कि तुम्हारे बच्चों का मुस्तकबिल अगर बदलना है तो वंचित बहुजन आघाड़ी को चुना कर दो, ताकि तुम्हारे बच्चे अच्छी तालीम हासिल कर सके, तुम्हारे बच्चे अच्छे स्कूलों में पढ़ सके, तुम्हारे बच्चों को नौकरियां मिल सके, तुम्हारे बूढ़ों को पेंशन मिल सके, तुम्हारा आरक्षण महफूज रह सके। सिर्फ इसलिए आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब हमारे बीच में है। मैं ज्यादा वक्त नहीं लेता, सिर्फ इतना कहता हूं औरंगाबाद से के दायरे में सिमट के आया है, हर रिवायत से हट के आया है। आंधियों को जरा खबर कर दो, शेर वापस पलट के आया है। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशचे नेते अमित भाऊ भुईगळ हे आपल्याला एक मार्गदर्शन करते। सर्वांना जय भीम, अस्सलाम वालेकुम। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, रेखाताई ठाकूर, उपस्थित सर्व उमेदवार, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार दिले त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे। ही लढाई जी आहे ती आता संविधानाची नाही तर ती आरक्षणाची आहे। आपलं आरक्षण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिलं ते मनवादी जातीवादी लोक सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती संपवण्याच्या पाठीमागे आहे। आपलं जर आरक्षण परत एकदा जर कोणी थांबवू शकत असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे। आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे एक ताकद बनवून त्यांना विधानसभेमध्ये पाठवा। त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे। धन्यवाद, जय भीम। यानंतर पूर्वचे उमेदवार अफसर भाई हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं स्वागत करतील। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। या ठिकाणी काही पदाधिकारी प्रवेश करणार आले। यामध्ये राहुल मकासरे, रोहित साळवे, कमलेश दाभडे यांनी 2 मिनिटांमध्ये। यानंतर राहुल मकासरे व रोहित साळवे यांचा या ठिकाणी प्रवेश करण्यात। यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा या ठिकाणी या आपल्याला मनोगत व्यक्त करतील। सर्वांना जय भीम, जय ओबीसी, आदाब। आज औरंगाबाद संभाजीनगर 9 विधानसभेच्या जागेसाठी प्रचार सभेला या विचार मंचावर ओबीसी बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि मंचावरील सर्वच पदाधिकारी, समोर बसलेले माझे ओबीसी बहुजन बांधव, माता आणि भगिनींनो, बांधवांनो, गेल्या 75 वर्षापासून म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आपण प्रस्थापित समाजाला, मराठा समाजाला आणि धनदांडग्यांना विजयी करत आलोत। परंतु आता याच प्रस्थापित धनदांडग्यांनी आणि निजामी मराठ्यांनी ओबीसींचं आरक्षण
धोक्यात आणलेलं आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण पाहतात या मराठवाड्यातून आरक्षण संपवण्याचा घाट शरद पवारांच्या इशाऱ्यानं, एकनाथ शिंदेच्या इशाऱ्यानं होत आहे आणि यावर कोणी आवाज उठवायला तयार नसताना एकमेव नेता, एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचं आरक्षण वाचावं यासाठी या राज्यामध्ये पदयात्रा काढण्याचं काम केलं। त्याची सुद्धा समारोपाची सभा या आमकास मैदानावर मी त्याचा साक्षीदार आहे। आणि खरंच ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर येणाऱ्या काळात काँग्रेस असेल, दोन्ही शिवसेना असेल, दोन्ही राष्ट्रवादी असतील आणि भाजप असेल, जे भाजप आजपर्यंत आपल्याला आमचा डीएनए ओबीसी म्हणत आलंय, ते भाजपचं ओबीसीवरील असणारं पुतना मावशीचं प्रेम आपल्याला दाखवण्याचं काम करत आहे। परंतु गेल्या 57 लाखापेक्षा जास्त बोगस नोंदी मार्फत या राज्यामध्ये 57 लाख कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी मध्ये जी घुसखोरी झाली हे अवघड्या डोळ्याने पाहत असताना भाजपच्या नेत्यांनी आणि भाजपच्या मंत्र्यांनी कुठलाही विचार केला नाही। अशा सर्वच नेत्यांना या महाविकास आघाडी आणि महायुतीला आपण येणाऱ्या काळात पराभूत केलं पाहिजे। आपल्या आरक्षणासाठी लढतोय, जो पक्ष आपला आवाज बनू पाहत आहे, त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये 100 पेक्षा जास्त ओबीसीचे उमेदवार देण्याचं काम केलंय। खरं तर बांधवांनो, या राज्यामध्ये प्रस्थापित पक्षाने ओबीसींना सुद्धा त्यांच्या हिश्श्याप्रमाणे तिकीट कधीही दिले नाहीत, मुस्लिम बांधवांना दिले नाहीत, दलित बांधवांना दिले नाहीत, तरी सुद्धा आपण त्यांना सहकार्य करण्याचं आणि पाठिंबा देण्याचं काम करतो। हा पाठिंबा, हे सहकार्य आपण येणाऱ्या काळात थांबवलं पाहिजे। आणि आता येणाऱ्या काळात फक्त वंचित बहुजन आघाडी ज्यांनी 100 पेक्षा आमदार घडवण्याचं काम, ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जे शब्द दिलाय, त्यासाठी आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहावं लागेल। त्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीची निशाणे गॅस सिलेंडर, या सिलेंडर समोरील बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच्या सर्व विधानसभेचे उमेदवार प्रचंड असे बहुमताने विजयी करावे, अशी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो। जय भीम, जय ओबीसी। यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर या आपल्याला मार्गदर्शन करतील। मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व मान्यवर, औरंगाबाद जिल्ह्यातील शहरातील उमेदवार, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनी, या औरंगाबाद शहरामधून आज आपल्याबरोबर बातचीत करताना एक गोष्ट मी आपल्याला लक्षात आणून देऊ मागते की ही औरंगाबादची जी भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एका अर्थाने कर्मभूमी आहे। आणि या औरंगाबादमध्ये जे काही एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिजत आहे, त्याचा एक प्रचंड वेगळा असा संघर्ष आपण पाहत आहोत। वंचित बहुजन आघाडीने अनेक उमेदवार दिलेले आहेत, 9 पैकी 4 मुस्लिम आहेत, ओबीसी आहेत, बौद्ध आहेत। एक गोष्ट आपल्याला आठवण द्यायला मागते की महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वी इथे येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य केलेली आहेत। व्होट जिहादची भाषा या ठिकाणी केली गेली आणि व्होट जिहादच्या विरोधामध्ये धर्मयुद्धाची हाक देखील दिली गेली। एकच आपल्याला सांगते की गेले
जवळजवळ 2-2.5 वर्ष हे सत्तेवर आहेत. एवढ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महागाई वाढलेली आहे. आमच्या आया बहिणींना लाडक्या बहिणीची योजना दिली जात आहे, परंतु ती यासाठीच आहे की जे भाव या ठिकाणी वाढलेले आहेत, शाळांच्या फिया वाढलेल्या आहेत, संसाराची 2 टोकं जोडताना बहिणींच्या नाकी दम येत आहे, त्यांना पैसे वाटण्याचं जे काम या ठिकाणी केलं जात आहे, हे या सरकारच्या नियतीवरती आपण प्रश्नचिन्ह उभं केलं पाहिजे की अशा प्रकारे पैसे वाटून इकडचे संसार नाहीत. आमच्या आया बहिणींना हाताला काम आहे. आया बहिणींची आज आपण बघतो आहोत की अब्रू ज्या प्रकारे लुटली जात आहे, जेवढे अत्याचार वाढलेले आहेत, हॉस्पिटल्समध्ये त्यांना सुविधा मिळत नाहीत, आरोग्य सेवा प्रचंड या ठिकाणी कमी आहे आणि म्हणून आपल्याला दिसतं की बाळंतपणामध्ये आपल्या बहिणींचे मृत्यू देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी होत आहेत. पैसे आम्हाला खैरातीसारखे नकोत. ज्याप्रमाणे उमेदवार या ठिकाणी पैसे वाटतात आणि मतं विकत घेतात, त्याप्रमाणे 2 वर्षाच्या शेवटी गेल्या 2 महिन्यामध्ये 1500 रुपये देऊन ते आपली मतं विकत घ्यायला मागता आहेत. यांना सडेतोड जबाब दिला पाहिजे. आणि आज ते काही करू शकलेले नाहीत. या ठिकाणी आपल्या गरिबांसाठी, महिलांसाठी, मुस्लिमांसाठी, दलितांसाठी काही करू शकलेले नाहीत, म्हणून आपल्याला आपापसामध्ये भांडायची भाषा, आपल्याला भांडवायची भाषा ते करत आहेत. मी एकच प्रश्न विचारते, उद्धव ठाकरेंनी खूप मोठा चांगला कारभार केला असं म्हटलं जातं, परंतु या औरंगाबाद शहरामध्ये त्यांची म्युन्सिपाल्टी माझ्या मते 25 वर्ष जवळजवळ ते या ठिकाणी सत्तेवर आहेत, परंतु औरंगाबादच्या जनतेला पाणी देण्याचं काम ते करू शकलेले नाहीत. त्यांना फक्त औरंगाबादचं संभाजीनगर करता येतं आणि याची वोट जिहादची भाषा करता येते. लोकांना आपापसामध्ये अशा प्रकारे तुम्ही शांतता देत नाही आहात, या ठिकाणी विकास देत नाही आहात. आपापसात लढवण्याचं पाप करू नये. आणि हे पाप जर का या देशाचा, या महाराष्ट्राचा गृहमंत्री करणार असेल तर तो मोठा गुन्हा आहे. या गुन्हेगारांना धड्या शिकवल्याशिवाय तुम्ही राहू नका. मी अधिक बोलत नाही, साहेबांना वेळ हवा आहे, परंतु आपल्याला एवढंच सांगते की यांनी कामं केली नाहीत म्हणून ते आपल्याला आपापसात लढवण्याची भाषा करता आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने घरी बसवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेते. जय भीम. यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. एक बार जोन बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. बोलण्या अगोदर मी या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहेत त्यांची नावं मी आपल्या समोर या ठिकाणी वाचतोय. 108 पश्चिम मध्ये अंजन लक्ष्मण साळवे हे उमेदवार आहेत. 107 मध्ये मध्य जावेद खुरेशी हे उमेदवार आहेत. 109 पूर्व मध्ये अफसर खान हे उमेदवार आहेत. 111 गंगापूर मध्ये अनिल चंडेलिया हे उमेदवार आहेत. 106 फुलंब्री मध्ये इंजिनियर महेश कल्याणराव निंबळे हे असणारे उमेदवार आहेत. 110 पैठण या मतदारसंघामध्ये अरुण काका गोडके हे उमेदवार आहेत. 112 वैजापूर या ठिकाणी इंजिनियर किशोर जेजुरीकर हे उमेदवार आहेत. 104 सिल्लोड बनेका पठाण आहेत आणि 105 कन्नड आयाज शहा हे सर्व उमेदवार आहेत.
या सर्व उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे, तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण यांना विजयी या ठिकाणी करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद हे एक शिक्षणाचं माहेरघर व्हावं या दृष्टीने पूर्ण प्रयत्न केला. मिलिंद महाविद्यालय या ठिकाणी उभं केलं. हेतू हा होता की एकदा माणूस शिकला ते गुरखायला सुरुवात करेल. शिक्षण मिळालं की त्याला स्वतःचं बरं वाईट कळायला सुरुवात होईल. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल तो असणारा गुरखल्याशिवाय राहणार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. पण आज एक वेगळं संकट या ठिकाणी आलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. एका वेगळं संकट आलेलं आहे. ओबीसीवरती सुद्धा तेच संकट आलेलं आहे. SC ST वरती सुद्धा तेच संकट आलेलं आहे. आणि मुस्लिम समूह ज्यांना 5% आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ते लागू करा म्हणून अशी मागणी मागतात आहेत. ही परिस्थिती आहे. आज ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एक 7-8 दिवस सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी ओबीसीची जनसंख्या किती, ओबीसीची जनसंख्या किती ही माहीत नाही. शासनाने आमच्या समोर ती काही सादर केली नाही. आम्ही शासनाला अनेक वेळा विचारलं पण शासनाकडून उत्तर मिळालं नाही. आणि म्हणून सरसकट 27% आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही. आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाला आदेश दिला की आपल्याला असणारा स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्या आपण निश्चितपणे घ्या, पण घेत असताना ओबीसीना आरक्षण राहणार नाही हे आपण असणारा लक्षात ठेवा. म्हणजे ओबीसीचं आरक्षण त्यांनी स्थगिती केलंय. का स्थगिती केलंय तर ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका या हद्दीमध्ये ओबीसींची टक्केवारी किती ही माहीत नाही म्हणून त्यांनी स्टे दिलाय. अशी परिस्थिती आहे. ती टक्केवारी मिळाली की त्या प्रमाणात आपल्याला सुरुवात करता येईल असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. मित्रो, अचानकपणे असणारा जरांगे पाटील यांनी माघार घेतली. माघार का घेतली तर त्यांच्या हातामध्ये एक हत्यार आलं. काय हत्यार आलं तर हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक हत्यार आलं. उद्याची विधानसभा संपेल, नवीन सभागृह स्थापन होईल आणि नवीन सभागृह स्थापन झालं की त्या सभागृहामध्ये पुन्हा एक ठराव मांडला जाईल हे आपण लक्षात घ्या. त्या ठरावाचा आशय हा आहे आणि राहणार आहे की सुप्रीम कोर्टाने जनगणना झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मान्य होणार नाहीत, आरक्षण मान्य होणार नाहीत. आणि म्हणून
जनगणनेचा ठराव हे सभागृह करते, पण हे सभागृह ठराव करत असताना हेही नमूद करते की सुप्रीम कोर्टाने ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे त्यांनी स्थगिती दिलेली आहे. त्याच पद्धतीने हे सभागृह ओबीसीचं शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण यालाही स्थगिती आदेश देते. आकडेवारी आली, डेटा आला की मग आपण त्याला लागू करू अशी असणारी परिस्थिती. मित्रो, ओबीसीचं आरक्षण संपवण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. मी तमाम ओबीसीना आवाहन करतोय की भर पावसामध्ये वंचित बहुजन आघाडीने आरक्षण धरून यात्रा काढली नसती तर अनेक गावं पेटली असती अशी परिस्थिती. अनेक गावं पेटली असती, ओबीसींची घरं जळाली असती. 77-78 साली नामांतराच्या वेळेस काय झालं ते मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. ते पुन्हा होऊ नये म्हणून आपण असणारा भर पावसामध्ये यात्रा काढून इथलं वातावरण नुसतं शांत केलं नाही तर ओबीसीना एक दिलासा दिला की आम्ही वंचित बहुजन आघाडी हा आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. आज आपण बघत असाल की भारतीय जनता पक्षाचं नवीन स्लोगन निघालं, बटेंगे तो कटेंगे. अरे बाबा, बटेंगे कोण ते तर पहिल्यांदा सांगा. इथली वाटणी झाली, इतनी वाटनी झाली है, बटना बन चुका है. एक तरफ ओबीसी है और दूसरी तरफ मराठा है. वाटणी झाली. ओबीसी म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही. वाटणी तर झाली. बटेंगे तो पूरा हो गया. त्याला हातभार कोणी लावला तर भारतीय जनता पक्षाने हातभार लावला. त्याला हातभार कोणी लावला तर काँग्रेसने हातभार लावला. त्याला हातभार कोणी लावला तर शरद पवारांनी त्याला हातभार लावला. मी त्या ओबीसीना विचारतो, तुम्हाला आरक्षण पाहिजे की नको आहे? आरक्षण पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा. हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय. जे सांगितलं जातंय की धर्म खतऱ्यामध्ये आहे, मी ओबीसीना विचारतो, जाहीर विचारतोय, आपल्या घरातला जो देवारा आहे, वाड वडिलांपासून आलेला देवारा जो आहे, हा देवारा ज्या दिवशी आपल्या घरातून आपण काढणार त्या दिवशी धर्मावरती संकट आलंय असा मानणारा मी आहे. पण जोपर्यंत ओबीसी घरामधल्या असणाऱ्या देवाऱ्याची पूजा अर्चा करत राहील तोपर्यंत धर्मावरती कुठलं संकट नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. संकट जे आलेलं आहे ते आरक्षणावरती आलेलं आहे आणि आणणारे कोण आहेत तर काँग्रेसही हे आहे आणि भारतीय जनता पक्ष, या दोन्ही आघाड्या आहेत हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून ओबीसीनं सावधान. आज घरामध्ये तलाठी आहे, आज घरामध्ये ग्रामसेवक आहे, अधिकारी आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे आणि अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स उभ्या केल्यात अशी असणारी परिस्थिती. याचं कारण आरक्षण मिळालं.
याचं कारण आरक्षण मिळालं आणि उद्याच हे आरक्षण बंद झालं तर हा कारखाना बंद होईल आणि कारखान्याला आरक्षणाला टाळं लागलं तर असणारं आपला फायदा कसा होणार याच्याकडे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ओबीसीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो. त्याचबरोबर इथे SC ST जे आहे त्याचं आरक्षण तर संपलंय असं मी म्हणेन. काँग्रेसच्या नादी लागलात लोकसभेला. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. काय निर्णय आला की SC ST मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेअर सुद्धा लागू झालं पाहिजे. ओबीसी मधला क्रीमी लेअर वेगळा आहे, SC मधला क्रीमी लेअर वेगळा आहे, SC आणि ST क्रीमी लेअर वेगळा आहे. ओबीसीचा क्रीमी लेअर मध्ये तुम्हाला जाताना 15 लाखाच्या उत्पन्ना 15 लाख उत्पन्नाच्या आतमध्ये असाल तर तुम्ही क्रीमी लेअर मध्ये जात नाही. परंतु SC ST साठी सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेअर ठरवत असताना त्यांनी वेगळा निकष लावला हे आपण लक्षात घ्या. तो निकष काय आहे? एका कुटुंबामध्ये एकाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एकाने कुटुंबातल्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं असं नमूद केलेलं आहे. क्रीमी लेअर मध्ये येतो असं नमूद केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांनी फायदा घेतलाय, आरक्षणाचा लाभ घेतलाय, तो क्रीमी लेअर मध्ये गेलाय हे आपल्याला मान्य आहे का? पहिल्यांदा असताना मला सांग. ज्याला मान्य आहे त्यांनी हात वरती करावं, ज्याला मान्य नाही त्यांनी आता हात वरती करावं. वेळ होत आलेला याची मला जाणीव आहे. मी आपल्या सगळ्यांना असताना आव्हान करतोय की आत्ताचा लढा हा आरक्षण वाचवण्याचा लढा आहे आणि आरक्षण वाचवायचं असेल तर आमदाराशिवाय वाचू शकणार नाही हे आपण लक्षात घ्या. का आंदोलन करून, सेमिनार घेऊन हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा रद्द करता येणार नाही. तो रद्द करायचा असेल तर लोकसभेला आणि विधानसभेलाच अधिकार आहे हे लक्षात घ्या. आणि उद्या हा अधिकार वापरायचा असेल तर आमदार असल्याशिवाय वापरता येणार नाही. आणि म्हणून इथल्या फुले शाहू आंबेडकरी मतदाराने, ओबीसीच्या मतदाराने गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.